यीशु तुम्हें जीवन में शांति देता है, फिर क्यों तुम जीवन में अशांत रहते हो? फिर क्यों तुम जीवन में अशांत रहते हो? यीशु तुम्हें जीवन में आशा देता है, फिर क्यों तुम जीवन में निराश रहते हो? जीवन के निराशा में आशा देता है, जीवन के निराशा में आशा देता है, फिर क्यों तुम जीवन में निराश रहते हो? फिर क्यों तुम जीवन में हताश रहते हो? यीशु तुम्हें जीवन में शांती देता है। परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो की परत एकदा देवाचा संदेश, देवाचं वचन आपल्यापर्यंत घेऊन येण्यासाठी परमेश्वराने मला ही संधी दिली। आज मी आपल्याशी परीक्षा आणि या परीक्षेमध्ये दैवी विजय याबद्दल बोलणार आहे। परीक्षेतून जात असताना, परीक्षेला सामोरे जात असताना आपल्या प्रत्येकाला ज्ञानाची गरज असते। आमच्या जीवनामध्ये निरनिराळ्या परीक्षा येत असतात। आरोग्याला धरून परीक्षा येतात, कुटुंबाला धरून परीक्षा येतात, आत्मिक जीवनाला धरून परीक्षा येतात, आर्थिक परीक्षा येतात, शालेय परीक्षा येतात आणि हे जीवन जे आहे हे पूर्ण परीक्षेने भरलेलं जीवन आहे। आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना सांगितलं की तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा। याचा अर्थ असा की परीक्षा येणार आणि शिष्यांना परीक्षेतून जावं लागणार हे प्रभूला माहीत होतं। आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या परीक्षा येत असताना, वेगवेगळ्या प्रकारचे एग्जाम आणि वेगवेगळ्या प्रकारचे या टेस्टिंग टाईम येत असताना आपल्याला देवबापाची गरज असते। नीतिसूत्राचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि वचन 6 त्या ठिकाणी फार सुंदर देवाचं वचन आहे। आणि आम्हाला पाहायला मिळतं की ह्या ज्या परीक्षा आहेत या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी, या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी, या परीक्षेतून पार जाण्यासाठी देवाचं वचन असं सांगतं। ऐकूया आपण देवाचं वचन। कारण ज्ञान परमेश्वर देतो आणि त्याच्या मुखातून ज्ञान व सुज्ञता येतात। शास्त्र आम्हाला सांगतं ज्ञान देणारा परमेश्वर आहे। ज्या वेगवेगळ्या परीक्षेतून आपण जात असतो, महत्त्वाची जी आपल्या जीवनात परीक्षा असते ती असते आत्मिक परीक्षा। निरनिराळ्या परीक्षा असतात। सैतान वेगवेगळे हल्ले करत असतो, वेगवेगळे मोहपाश तो टाकत असतो, देवापासून दूर नेण्याचे प्रयत्न करत असतो, वेगवेगळे वादळ आमच्या दिशेने येतात आणि या सगळ्या परीक्षेतून कसं जावं आम्हाला कळत नाही, या परीक्षेला कसं तोंड द्यावं आम्हाला समजत नाही। आणि अशा या परिस्थितीमध्ये परमेश्वर तयार असतो आम्हाला पार नेण्यासाठी, ज्ञान देण्यासाठी, सुज्ञान देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी की आम्ही त्या परीक्षेत विजयी व्हावं। आणि आपले अनुभव असतील की अनेक परीक्षा आल्या, अनेक वादळ आले, अनेक संकट आले, अनेक एक्झाम आल्या, पण परमेश्वरने आम्हाला कृपा दिली, ते आमच्यावर दया केली, आम्हाला शहाणपण दिलं आणि त्या परीक्षेतून आपण पुढे आणि पुढे जात इथपर्यंत आलेलो आहोत। ख्रिस्ती जीवनामध्ये सर्वात मोठ्या ज्या परीक्षा असतात त्या आत्मिक परीक्षा असतात। आणि बायबल देखील आम्हाला सांगतं, याकोबाचं पुस्तक याचा 1ला अध्याय आणि वचन 2 मध्ये याकोब म्हणतो की बंधुजन हो, तुमच्या निरनिराळ्या परीक्षा ज्या होतात, निरनिराळ्या परीक्षेतून तुम्ही जात आहात, घाबरू नका। परीक्षा येणार आहेत, निरनिराळ्या परीक्षा येणार आहेत, पण प्रभू त्या परीक्षेमध्ये आपल्याला ज्ञान आणि सुज्ञान देण्यासाठी तयार आहे। आता हा एकच भाग म्हणजे ख्रिस्ती जीवनाचा नव्हे की आत्मिक परीक्षा येतील। ख्रिस्ती जीवनात जेव्हा मी जगायला सुरुवात केली, आमच्या जीवनामध्ये आत्मिक परीक्षेबरोबर वेगवेगळ्या परीक्षा येत असतात। आणि आज हा जो सध्याचा काळ आहे, ज्या सीझनमधून आपण जात आहोत, विशेष करून हा फेब्रुवारी जो महिना आहे आणि मार्च हा जो महिना आहे, हा आपल्या देशामध्ये
परीक्षेचा महिना म्हणून ओळखला जातो. यामध्ये आपण 40 दिवस उपवास करत असतो, लेन समयातून आपण जात असतो. आणि या 40 दिवसामध्ये आम्हाला माहीत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताची देखील परीक्षा झालेली आहे. आणि म्हणून अनेक लोक उपवास करतात, ते देखील प्रार्थना करतात आणि वेगवेगळ्या परीक्षेतून ते जात असतात. अनेक लोक म्हणतात की हे 40 दिवस जे आहे हे सुरू झाले का दुःख ठरलेलं आहे, 40 दिवस आले का सैतानाचा कार्य आणि हल्ले ठरलेले आहेत, हे 40 दिवस आले का प्रॉब्लेम ठरलेले आहेत. पण स्तुती असू देवाची की जरी प्रॉब्लेम आहे, जरी सैतानी हल्ले आहे, जरी दुःख आहे, परमेश्वर त्यातून आपल्याला बाहेर काढतो. परमेश्वर त्या परीक्षेत आपल्याला उत्तीर्ण करतो, विजय देतो, कारण ज्ञान देणारा तो आहे. पण याच परीक्षेबरोबर, याच वादळांबरोबर, याच दुःखांबरोबर आणखीन एका परीक्षेतून आपण सर्वजण जात असतो. आणि आम्हाला पाहायला मिळते ही जी परीक्षा आहे ही असते शालेय परीक्षा. आपण विद्यार्थी असाल तर मला ऐकत असताना लक्षात ठेवा की आपण ज्या शालेय परीक्षेतून जात आहात, परमेश्वर फक्त आत्मिक परीक्षेतच विजय देत नाही, परमेश्वर फक्त आत्मिक परीक्षेतच ज्ञान देतो असं नाही. तो आपल्या जीवनातली मग ती कोणतीही परीक्षा असू द्या, तो त्यात आपल्याला ज्ञान द्यायला तयार आहे. आणि जर आपल्याला ज्ञानाची गरज असेल तर या परीक्षेमध्ये आपल्याला ते परमेश्वराकडे मागायचं आहे. आपण जर आईवडील असाल आणि आपले लेकरं 10वीच्या परीक्षेतून जात असतील, 12वीच्या परीक्षा लिहित असतील, तर याही परीक्षेमध्ये परमेश्वर जो आहे तो तुमच्या लेकरांना, आईवडिलांनो आणि लेकरांनो तुम्हाला ज्ञान द्यायला तयार आहे. हा जो महिना आहे, हे जे सीझन आहे, यामध्ये जगभरात आणि विशेष करून भारत देशामध्ये परीक्षा मागे परीक्षा असतात. आणि परीक्षा ज्या आहेत वेगवेगळ्या परीक्षा आहेत. 10वीच्या परीक्षा आहेत, बोर्डाच्या परीक्षा आहेत, 12वीच्या परीक्षा आहेत. आम्ही पाहतो. पण या परीक्षा काळातून जात असताना मला देवाच्या वचनातून आपल्याला उत्तेजन देऊ द्या की या परीक्षा काळामध्ये परमेश्वराकडे लक्ष लावा, परमेश्वराकडे मागणी करा, परमेश्वराची मदत मागा. या सर्व परीक्षेमध्ये तो आपल्याला ज्ञान दिल्याशिवाय राहणार नाही. आपला कुठलाही पेपर असो, आपल्या कुठल्याही परीक्षा असो, आपला अभ्यास आणि आपले सर्व हार्डवर्क परमेश्वर आशीर्वाद केल्याशिवाय राहणार नाही. शास्त्रामधील नीतिसूत्राचं पुस्तक याचा 21वा अध्याय आणि वचन 31 मध्ये युद्धासाठी घोडा सज्ज करतात, परंतु युद्धामध्ये जय हा परमेश्वर देत असतो. अनेक लेकरं आहेत की परीक्षेतून जातात आणि त्यानंतर ते नापास होतात. खूप अभ्यास केलेला असतो, खूप हार्डवर्क केलेलं असतं, आईवडिलांचे एक्सपेक्टेशन असतात आणि त्यात ते नापास होतात. आणि मला दुःखाने सांगू द्या, प्रतिवर्षी आपल्या या देशामध्ये या परीक्षेचा रिझल्ट आल्यानंतर अनेक मुलं, अनेक मुली आपली जीवनयात्रा संपवून टाकतात. फार दुःखाची गोष्ट आहे. आपलं सरकार असेल, इवन ज्या स्कूलमध्ये शिकतात तिथले जे टीचर्स आणि स्टाफ असतील, ते लेकरांना मोटिवेट करतात की परीक्षात एक अपयश आलं म्हणजे सगळं संपलं असं नाही. तरीसुद्धा अनेक लेकरं जे आहेत ते निराश होतात आणि सुसाईडकडे जातात. मी आज प्रार्थना करेल देवाकडं, जेवढे विद्यार्थी यावर्षी वेगवेगळ्या परीक्षेतून जात असताना 10वी, 12वी, नीट, जेई आणि इतर परीक्षा, परमेश्वर आपल्याला कृपा देव, परमेश्वर आपल्याला दया देव आणि आपल्या प्रत्येकाला खूप चांगले मार्क पडो. या संदेशाच्या शेवटी मी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रार्थना करणार आहे. परंतु महत्त्वाची गोष्ट मला आपल्याला सांगू द्या की जय जर पाहिजे, युद्धामध्ये जर जय पाहिजे, परीक्षेमध्ये जर जय पाहिजे, चांगले मार्क जर पाहिजे, इव्हन आत्मिक जीवनात जरी जय पाहिजे आणि सर्व जीवनामध्ये जर आपल्या या लाईफमध्ये जय पाहिजे, तर आम्हाला परमेश्वरावर भरोसा ठेवावा लागणार आहे. आमच्या टॅलेंटवर नाही, आमच्या स्किलवर नाही. हो, अभ्यास खूप गरजेचा आहे, हार्डवर्क खूप गरजेचं आहे, रात्रंदिवस कष्ट करणं खूप गरजेचं आहे, पण त्याच्या पुढं आम्हाला देवाची दया आणि देवाच्या कृपेची गरज आहे. आणि म्हणून शास्त्र आम्हाला सांगतं की परीक्षेतून जात असताना, या सर्व प्रकारच्या स्थितीतून जात असताना आम्ही परमेश्वराकडे ज्ञान मागितलं पाहिजे. आपण परमेश्वराची सहाय्यता मागितली पाहिजे, कारण आमचा देव जो आहे तो ज्ञान देणारा आहे, आमचा देव जो आहे तो कृपा करणारा आहे. शास्त्रामध्ये लिहिलं, एक सुकुमार मुलगा. जसे आज विद्यार्थ्यांनो तुम्ही परीक्षेतून जात आहात, आईवडिलांनो जसे आपले लेकरं वेगवेगळ्या परीक्षेतून या महिन्यात जात आहेत, तसाच एक तरुण मुलगा अतिशय सुकुमार, अचानक परमेश्वराने याच्या वडिलाच्या जागेवर याला राजा म्हणून बसवलं. हा राजा बनला आणि जसा हा राजा बनला याच्यावर फार मोठी जबाबदारी आली. याला सर्व इस्रायल लोकांना चालवायचं होतं, देवाच्या सैन्याला याला पुढे घेऊन जायचं होतं. आणि याने प्रार्थना केली की परमेश्वरा मला कळत नाही मी काय करू. आणि शास्त्रामध्ये लिहिलं, परमेश्वर गिबोन या ठिकाणी त्याच्या स्वप्नात आला आणि परमेश्वर त्याच्या स्वप्नात येऊन त्याला म्हणतो, शल्मोना मी तुझ्यासाठी काय करू. आपल्याला माहीत असेल जगामध्ये जे ज्ञान आहे ते ज्ञान शल्मोनाचं ओळखलं जातं, द विजडम ऑफ सॉलोमोन. आम्हाला माहिती आहे, आपण स्कूलमध्ये शिकला असाल, आपण यातून गेले असाल की जगातलं सर्वश्रेष्ठ ज्ञान जे शल्मोनाचं ज्ञान आहे. काय तुम्हाला माहिती आहे का, एक काळ असा होता की शल्मोनाकडे ज्ञान नव्हतं.
या शल्मोनाकडं विजडम नव्हतं, या शल्मोनाला आयडियाज नव्हते, तो फार टेन्शनमध्ये होता. जसं आपण पेपर लिहित असताना, पेपरची तयारी करत असताना काहींना गणिताचं टेन्शन येतं, काहींना हिस्ट्रीचं टेन्शन येतं, काहींना लँग्वेजचं टेन्शन येतं, काहींना त्या ठिकाणी वेगवेगळे जे फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, वेगवेगळे जे विषय आहे, मॅथचं टेन्शन येतं. तसंच शल्मोनाला टेन्शन आलं होतं की आता या लोकांना मी कसं चालू, यांचे प्रश्न कसे सोडू, यांना उत्तरं काय देऊ. आणि हा प्रार्थना करत असताना देवाने त्याला दर्शन दिलं. आणि शास्त्र आम्हाला सांगतं, 2 शमूएलाचं पुस्तक याचा 3रा अध्याय तुम्ही जर वाचला तर शल्मोन देवाला विनंती करत आहे की प्रभू मला तू ज्ञान दे, या लोकांना चालवण्यासाठी अनेक संकट माझ्यासमोर आहेत, अनेक परीक्षा माझ्यासमोर आहे, मला ज्ञानाची गरज आहे. देव त्याला मला तुला काय पाहिजे ते माग. पण शल्मोनाने ज्ञान मागितलं आणि शास्त्र आम्हाला सांगतं परमेश्वराने त्याला एवढं ज्ञान दिलं, परमेश्वराने त्याला एवढं विजडम दिलं की आज जगामध्ये श्रेष्ठ जे ज्ञान आहे, अनेक आले गेले, पण सर्वश्रेष्ठ नॉलेज जर कोणाचं गणलं जातं, कन्सिडर केलं जातं, तर ते शल्मोनाचं नॉलेज आहे. आणि शल्मोनाला हे ज्ञान कोणी दिलं? स्वर्गातून आलं. शल्मोनाला हे ज्ञान कोणी दिलं? परमेश्वराने दिलं. आणि आम्हाला पाहायला मिळतं की याचं ज्ञान एवढं ग्रेट होतं की जगभरातून राजा राणी त्याला भेटायला यायचे आणि कटू प्रश्न घेऊन यायचे. बायबलमधील शबाची राणी कटू प्रश्न घेऊन आली, वेगवेगळे जे प्रश्न आहेत ते घेऊन आली. ते सगळे तिने शल्मोनाला सांगितले आणि शल्मोनाने सगळ्याचं उत्तर दिलं. आणि ती म्हणते तुमचा देव धन्य ज्याने तुम्हाला एवढं ज्ञान दिलं, आणि तुम्ही देखील धन्य. आणि तिने शल्मोनाला खूप बक्षिसं दिले, खूप त्या ठिकाणी गिफ्ट दिले. हे नॉलेज शल्मोनाला मिळालं, हे ज्ञान शल्मोनाला मिळालं. आणि हे ज्ञान कुठून येत होतं? हे देवाकडून आलेलं ज्ञान होतं. याकोबाचं पुस्तक याचा 1ला अध्याय आणि वचन 5 मध्ये म्हटलं, जो कोणी ज्ञानाने उन्हा असेल त्यांनी परमेश्वराकडे मागावं. प्रिय मुला, प्रिय मुली, आईवडिलांनो, आपण कुठल्याही परीक्षेतून जात असाल, विशेष या शालेय परीक्षेतून आपण जात असाल, आपल्याला जर यात विजय पाहिजे, या जर आपल्याला यश पाहिजे, आपल्याला जर चांगलं रिझल्ट पाहिजे, तर आपल्याला परमेश्वराची गरज आहे, आपल्याला देवबापाच्या स्पर्शाची गरज आहे. आपली उणीव निघून जाईल, आपला जो विसरभोळापणा आहे तो निघून जाईल, आपल्या अभ्यासातली कमकुवत बाजू निघून जाईल. परमेश्वर आपल्याला शक्ती देईल. तुम्हाला माहिती आहे का तो काय शक्ती देईल? जे आपण स्कूलमध्ये शिकलाय, पेपर लिहिताना ते आपल्याला आठवेल. तुम्हाला माहिती आहे का तो काय शक्ती देईल? जे आपण ट्युशनमध्ये शिकलाय, जे आपण वैयक्तिक अभ्यास केलाय, हे सगळं तो आपल्याला आठवून देईल. आपला पेन परीक्षा लिहित असताना देवाच्या हातात द्या, म्हणा प्रभू माझा पेन तुझ्या हातामध्ये घे. पेपर जो क्वेश्चन पेपर तुमच्या हातात येईल, त्याला आपल्याला उचकून पाहण्या अगोदर पहिले देवाकडे प्रार्थना करा, प्रभू हा क्वेश्चन पेपर मी तुझ्या हातात देतो. आन्सर लिहित असताना म्हणा, प्रभू माझा पेन तुझ्या हातामध्ये घे, मला ज्ञान दे. पहा, जर तुम्ही असं कराल तर यावर्षी भरघोस यश, भरभरून यश आपल्या पदरी पडणार आहात. आपण मेरिटमध्ये येताल. मी देवाचा दास या रात्री आपल्यासाठी जाहीर करतो की आपले पर्सेंटेज टॉपरमध्ये असतील, हाय लेवलचे मार्क आपल्याला पडतील आणि परमेश्वर शल्मोनाप्रमाणे आपल्याला उंच केल्याशिवाय राहणार नाही. फक्त लेकरांनो, देवाकडे या आणि त्याला समर्पित व्हा आणि त्याला म्हणा, प्रभू मला ज्ञान दे. आत्महत्या हा मार्ग नाही आहे, निराशा हा मार्ग नाही आहे, खचून जाणं, थकून जाणं हा मार्ग नाही आहे. तर मार्ग जो आहे तो परमेश्वर आहे, मार्ग जो आहे तो देवबाप आहे. आणि मग देवबापाकडे यायचं आहे, त्याच्याकडे मागणी करायची की परमेश्वर आम्हाला ज्ञान दे. मला चांगलं आठवतं 1997 साली जेव्हा प्रभू येशू माझ्या जीवनात आला आणि प्रभूची माझी भेट झाली, मला प्रभूची ओळख झाली आणि मी प्रभूमध्ये वाढू लागलो, तर माझी इच्छा झाली की मी पुढचं शिक्षण घ्यावं. परिस्थिती गरीब असल्यामुळं, नाजूक असल्यामुळं मला जास्त शिक्षण घेता आलं नाही आणि शिक्षणाकडे जास्त मला लक्ष देता आलं नाही. शिकायच्या वयात मी काम करत होतो. शिकायच्या वयामध्ये माझ्यावर खूप सगळ्या जबाबदाऱ्या होत्या आणि या स्थितीमध्ये मला शिक्षण मिळालं नाही. परंतु जेव्हा मला असं वाटलं की मी शिकावं, कारण प्रभूने मला प्रेरणा दिली की तू अजून शिक. आणि 1999 साली मी पुढचं शिक्षण घेण्यासाठी बायबल स्कूलला जायचं ठरवलं. त्या ठिकाणचे जे फॅकल्टी होते, मी त्यांना ॲप्लिकेशन दिलं की मला शिकायचं आहे आणि त्यांनी माझं सगळं रिझ्यूम पाहिलं आणि ते म्हटले की ठीक आहे, आम्ही तुम्हाला या ठिकाणी संधी देऊ, पण तुम्हाला प्रूफ करावं लागेल, कारण तुमचा एवढा सगळा गॅप पडलेला काळ, तुमचं जे एज्युकेशन आहे शालेय, ते या सगळ्या गोष्टी आम्ही पाहिल्यात. तर आमच्या या शिक्षणामध्ये, या 3 वर्षाच्या शिक्षणामध्ये तुम्हाला पहिली गोष्ट काय करावं लागेल, टेस्टमधून जावं लागेल. आणि जी पहिली टेस्ट राहील, चाचणी, त्यामध्ये जे 6 ते 7 विषय असतील, 25-25 मार्काचे असतील आणि त्यामध्ये जर तुम्हाला चांगले मार्क मिळाले तर आम्ही तुम्हाला कंटिन्यू करू देऊ, अन्यथा तुम्हाला आम्ही या ठिकाणी डिस्कंटिन्यू करू. 1 महिन्यानंतर तुम्हाला इथून जावं लागेल. मी माझ्या अभ्यासाला सुरुवात केली. अभ्यास करणं मला खूप जड जात होतं, पाठांतर करणं मला खूप जड जात होतं.
या सर्व स्थितीतून जाताना मला खूप त्रास होत होता, लिखाण करायचा त्रास होत होता, मेमराईज करायचा त्रास होत होता. आपण ज्या प्रकारे त्रासातून जात आहे त्याच त्रासातून मी जात होतो आणि परीक्षा तोंडावर येत होती. मला सरांचे ते शब्द आठवत होते की जर त्या ठिकाणी तुम्हाला प्रूफ करता आलं नाही, तुमचे मार्क जे आहेत ते जर व्यवस्थित राहिले नाही तर तुम्हाला डिस्कंटिन्यू केलं जाईल. आणि जशी जशी परीक्षा तोंडावर येत होती, मी अभ्यास करायला सुरुवात केला, मी लिखाण करायला सुरुवात केलं, मी पाठांतर करत होतो. पण जसं मी पुढं पाहत होतो काही आठवत नव्हतं आणि मला असं वाटलं की आता सगळं काही संपलंय. आणि म्हणून मी आपल्याला जे आज करायला लावत आहे की परमेश्वराकडे या, त्याला ज्ञान मागा. जो ज्ञानाने ऊन असेल त्याने परमेश्वराकडे मागव. मी ते करायला सुरुवात केली. मी प्रार्थना करत होतो की प्रभू माझ्यावर कृपा कर, मला चांगले मार्क पडू दे, मला हे शिक्षण कंटिन्यू करायचं आहे, मला पुढं जायचं आहे. आणि प्रार्थना करत असताना मला एक प्रेरणा मिळाली की मी एक लेटर लिहावं. त्या काळामध्ये एक 70-75 पैशाला अंतर्देशीय पत्र मिळायचं. मी ते पत्र घेतलं आणि त्या पत्रामध्ये माझी प्रार्थना विनंती टाकली आणि मी त्या ठिकाणी लिहिलं की मी अशा स्थितीतून जात आहे, मला परीक्षेतून जायचं आहे, मी अभ्यास करत आहे पण मला काही समजत नाही मी काय करावं. आणि हे जे पत्र आहे मी देवाचे महान सेवक डॉक्टर DJ दिनाकरन अंकल यांना पाठवलं आणि त्यांना मी विनंती केली की माझ्यासाठी प्रार्थना करावी. मी देवाचे आभार मानतो. ते पत्र त्यांच्या हातामध्ये पडलं, त्यांनी ते पत्र पाहिलं, वाचलं, त्याच्यावर हात ठेवून प्रार्थना केली आणि त्यांनी देखील मला एक पत्र पाठवलं. आणि जे त्यांचं पत्र आहे, 4-5 दिवसानंतर मला पत्र मिळालं आणि तुम्ही उघडून पाहत होतं काय त्यामध्ये लिहिलं होतं याकोबाचं पुस्तक 1 अध्याय वचन 5 की ते म्हटलं होते, बरं दीपक आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना केली आणि देवबापाने आम्हाला तुम्हाला हे सांगायला लावलं, तुम्ही जर ज्ञानाने होणे असाल तर तुम्ही देवाकडे मागा, तो तुम्हाला एवढं ज्ञान देईल, तो तुम्हाला एवढं ज्ञान देईल की तुम्हाला कधीच असं वाटणार नाही की तुम्हाला काही कळत नाही आहे, पाठांतर होत नाही आहे. आणि डॉक्टर DJ दिनाकरन यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली. त्या पत्रानंतर माझ्यामध्ये एक स्मरण आलं, माझ्यामध्ये उत्साह आला. मी अभ्यास करत होतो, परीक्षा आल्या, परीक्षेला मी सामोरे गेलो, परीक्षा झाल्या, एक टेन्शन होतं की काय झालं असेल, काय लिहिलं असेल. आणि मी देवाच्या गौरवासाठी सांगतो, जेव्हा रिझल्ट आलं, जेवढे विषय मी दिले होते 25 मार्काचे, प्रत्येक विषयामध्ये मला जे मार्क पडले होते, काहीमध्ये 25 पैकी 25, काहीमध्ये 25 पैकी 23, काहीमध्ये 25 पैकी 24, काहीमध्ये परत 25 पैकी 25. आणि इतकंच नाही, ही पहिली चाचणी होती. मी 3 वर्ष तिथं होतो, अनेक चाचण्या आल्या, अनेक सेमिस्टर्स आले, मेन एक्झाम आल्या. मी देवाच्या गौरवासाठी सांगतो, अशी एक परीक्षा नव्हती की ज्याच्यामध्ये मी फर्स्ट क्लास नव्हतो, ज्याच्यामध्ये मला माझ्या वर्गात सर्वात जास्त मार्क नव्हते. 3 वर्ष त्या ठिकाणी मला देवाच्या कृपेने बेस्ट स्टुडंटचं अवॉर्ड मिळत होतं. आणि मी हे लक्षात घेत होतो की मला काही येत नाही आहे, माझ्याकडे ते काही नाही आहे, पण परमेश्वराकडे मी गेलो, परमेश्वराकडे मी ज्ञान मागितलं आणि देवाने त्या ठिकाणी मला फार मोठं यश दिलं. देवाच्या प्रिय लेकरांनो, परमेश्वर हा ज्ञान देणार आहे. आम्हाला त्याच्याकडे जायची गरज आहे, रडायची गरज आहे, मागायची गरज आहे. आणि विशेष त्याच्या लेकरांना तो कधी लज्जित आणि फज्जित करत नाही. परमेश्वर जो आहे तो ज्ञान देणार आहे आणि तो ज्ञानाने भरणार आहे. एक इब्री गुलाम, ज्याला बॅबिलोनमध्ये गुलाम म्हणून नेलं, ज्याचं काही अस्तित्व नव्हतं, ज्याला काही भविष्य नव्हतं, या इब्री गुलामाने तेच केलं जे मी तुम्हाला करायला लावत आहे. या इब्री गुलामाने काय केलं, याने दिवसातून 3 वेळा प्रार्थना सुरू केली. दिवसातून हा 3 वेळेस प्रार्थना करायचा. आणि या प्रार्थनेत हा देवाकडे मागत असेल की परमेश्वरा मी गुलाम आहे, माझं काही अस्तित्व नाही, माझं भविष्य काय. जसं आज आपल्याला वाटतं की या परीक्षा 10वी 12वीच्या आणि करिअरच्या परीक्षा यातून भविष्य आहे, तसं या दानिएलला वाटत असेल, या दानिएलला की माझं भविष्य काय. परमेश्वराकडे प्रार्थना करत असताना परमेश्वराने या दानिएलला त्या गुलामगिरीतून उचललं, याला नबुकदनेस्सरा समोर आणलं. हा त्या मंत्रिमंडळात गेला, त्या मंत्रिमंडळातून हा महामंत्रिमंडळात गेला आणि त्या महामंत्रिमंडळातून त्या काळच्या जगावर राज्य असलेल्या नबुकदनेस्सर राजाच्या 3 मंत्र्यामध्ये हा गेला. आणि इतकंच नाही, बायबल सांगते त्या 3ही मंत्र्यामध्ये हा श्रेष्ठ ठरत होता. म्हणून याला दानिएलला फसवून सिंहाच्या गुहेत टाकलं गेलं. तिथं देखील देव त्याच्या बरोबर होता, तो सुखरूप बाहेर आला. आणि शेवटी बायबल असं सांगतं की तो त्या काळचा राजाच्या नंतर सर्वात पॉवरफुल मंत्री होता, जो सर्व जगाला त्या ठिकाणी न्याय देत होता. काय हे होत होतं, कारण बायबल आम्हाला सांगतं दानिएलच्या ठाई उत्तम आत्मा होता, दानिएलच्या ठाई सज्ञान होतं, सुज्ञान होतं, दानिएलच्या ठाई दैवी ज्ञान होतं, विजडम होतं. याला स्वप्न पडायचे, हा स्वप्न पाहायचा, याला दृष्टांत पडायचे, हा दृष्टांताचे अर्थ सांगायचा. आणि 3 राजाच्या कारकिर्दीमध्ये देवाने उंच उंच आणि उंच केलं. का, कारण दानिएल देवाकडे मागणारा होता. दानिएल स्वतःवर नाही, देवावर अवलंबून राहणार होता. आणि देवाने दानिएलला परीक्षामध्ये, कुठलीही परीक्षा असू द्या, त्याला यश दिला, विजय दिला. तोच परमेश्वर या परीक्षेतून आपण जात असताना आपल्याला देखील ज्ञान देण्यासाठी तयार आहे. आज आपण काही नसाल, कठीण परिस्थितीत शिक्षण होत असेल, कठीण परिस्थिती या परीक्षेतून जात असाल, मला आपल्याला सांगू द्या, जर आपण देवाकडे नजर लावाल,
जर प्रभूच्या जवळ याल आणि त्याला मागायला सुरुवात कराल, तो परमेश्वर शल्मोनाप्रमाणे तुम्हाला उंच पदावर नेल्याशिवाय राहणार नाही, तो तुम्हाला मोठं ज्ञान दिल्याशिवाय राहणार नाही. इतकंच नाही, तो देव दानिएलाप्रमाणे तुम्हाला सुज्ञता, विजडम, बुद्धी, चातुर्य दिल्याशिवाय राहणार नाही. शास्त्र मला सांगतं, येशू ख्रिस्त सेवा करत असताना त्याने अनेक लोकांच्या जीवनात चिन्ह चमत्कार केले. येशू ख्रिस्त सेवा फार प्रभावी होती आणि येशू ख्रिस्ताने त्या गोष्टी केल्या ज्या कधीच घडल्या नव्हत्या. मेलेले जिवंत करत होता, आंधळे पाहत होते, मुके बोलत होते आणि गरिबास सुवार्थ सांगितले जात होती, कुष्ठरोगी शुद्ध होत होते. जुन्या घरात या गोष्टी या लेवलला कधीच कुठल्या संदेशाने केल्या नव्हत्या आणि म्हणून लोक आश्चर्यचकित होते. आणि म्हणून एकदा येशू त्याच्या शिष्यांना प्रश्न विचारतो, लोक मला काय म्हणतात? आणि आम्हाला पाहायला मिळतं, शिष्य जे आहेत उत्तर देतात की प्रभू, लोक तुम्हाला बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतात, लोक तुम्हाला एलिया म्हणतात, लोक तुम्हाला यिर्मया म्हणतात आणि वेगवेगळे उत्तरं त्यांची येत होते. इतकंच नाही, येशू ख्रिस्त त्यांना विचारतो की तुम्ही मला काय म्हणता? लक्षपूर्वक ऐका, 12 शिष्य आहेत, येशूचे शिष्य आहेत, लोक काय म्हणतात ते सांगताय, पण येशू ज्यावेळेस त्यांना विचारतो की तुम्ही मला काय म्हणतात, कोणाकडेच उत्तर नाही, फक्त एकाकडे उत्तर होता. कोणाकडे शब्द नाही, फक्त एकाकडे शब्द होता आणि तो होता पेत्र. आणि पेत्र येशू ख्रिस्ताला म्हणतो की प्रभू, तुम्ही जे आहात मसीहा आहात, तुम्ही जे आहात ख्रिस्त आहात आणि तुम्ही जे आहात जिवंत देवाचा मुलगा आहात. आणि जेव्हा येशूने उत्तर ऐकलं, ओ येशू ख्रिस्ता खूप त्या ठिकाणी खुश होता, येशू ख्रिस्ताला फार बरं वाटलं. आणि येशू ख्रिस्त त्या पेत्राला म्हणतो, मत्ती सुविशेष 16 17 वचनामध्ये की हे तुला देवाने प्रगट केलेलं आहे, तुझी आई धन्य आणि तू धन्य की हे ज्ञान तुला स्वर्गातून मिळालेलं आहे. लक्षपूर्वक ऐका, शल्मोनाला ज्ञान स्वर्गातून मिळालं, दानिएलाला ज्ञान स्वर्गातून मिळालं आणि 12 शिष्यामधला जो पेत्र आहे त्याला देखील ज्ञान स्वर्गातून मिळालं. आणि आम्ही पाहतो मत्ती 16:17 की त्याला येशू ख्रिस्त म्हणतो की मी तुला फक्त ज्ञानच देणार नाही, तू पेत्र आहे, तू खडक आहे आणि तुझ्याद्वारे मी पहिल्या चर्चेची स्थापना करेल, मी तुझ्यावर मंडळी रचेल, मी तुला चाव्या देईल, तुझ्या समोर अधोलोकाचं काही चालणार नाही. हे एवढे आशीर्वाद पेत्राच्या जीवनात आले. मला आपल्याला परत सांगू द्या, पहिल्या मंडळीची रचना जी आहे, पहिल्या मंडळी स्थापना जी आहे, अनेक येशूचे शिष्य झाले, पौलासारखा महान शिष्य झाला, पण हा प्रिव्हिलेज, हे भाग्य, हे श्रेय फक्त पेत्राला मिळालं, कारण त्याला देवाने ज्ञान दिलं होतं, स्वर्गातून त्याला ज्ञान मिळालं होतं. आणि म्हणून चर्च ऑन द रॉक असेल की चर्च ऑन द रॉकला किंवा चर्च ऑन द पीटर असं पण म्हटलं जातं का? कारण ज्ञान त्याला देवाने प्रगट केलं होतं. ज्ञान देणारा देव आहे. मग तुम्ही परीक्षेतून जातात, संकटातून जातात, वादळामधून जातात, तुमच्या दिशेने ज्ञान येत आहे, परमेश्वर तुम्हाला विपुल ज्ञान देणार आहे, परमेश्वर तुम्हाला भरपूर ज्ञान देणार आहे. बायबल मला सांगतं, हे ज्ञान मिळवण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? जसं आम्ही अभ्यास करत आहोत, पाठांतर करत आहोत, कष्ट करत आहोत, ट्युशन करत आहोत, वेगवेगळ्या गोष्टी करत आहोत. या काळामध्ये फक्त लेकरचा अभ्यास करतात असं नाही, आईवडिलांची पण परीक्षा असते, उठवणं, त्यांना त्यांच्याकडे लक्ष देणं, हे सगळ्या गोष्टी आपण जात असता. हे सगळं पुरेसं नाही. याच्या पुढे जाऊन आपल्याला जर काय करायचं असेल, बायबल मला सांगतं, नीतिसूत्राचं पुस्तक 9 अध्याय आणि वचन 10 म्हटलं, परमेश्वराचं भय ज्ञानाचा प्रारंभ आहे, परमेश्वराचं भय ज्ञानाचा उगम आहे. प्रिय विद्यार्थी, प्रिय मुला आणि मुली आणि आईवडिलांनो, जर शालेय परीक्षेत विजय पाहिजे, जर आत्मिक परीक्षेत विजय पाहिजे, जर कौटुंबिक परीक्षेत विजय पाहिजे आणि विशेष हे जे बोर्डचे पेपर चालू आहे यामध्ये चांगले मार्क पाहिजे, तर मी आपल्याला आज यशाची गुरुकिल्ली देतो. आणि दुसरी तिसरी काही नसून परमेश्वराचं भय आहे. पेपर लिहिताना परमेश्वराचं भय धरा, जीवन जगताना परमेश्वराचं भय धरा, जीवनामध्ये प्रत्येक स्थितीमध्ये परमेश्वराचा आदर करा. तुमच्या एवढं ज्ञान देव दुसरं तिसरं कोणाला देणार नाही, तुमच्या एवढं टॅलेंट दुसरं तिसरं कोणात नसेल. परमेश्वर तुम्हाला ज्ञानी बनवेल. ज्या देवाने शल्मोनाला उचललं, ज्याला काही कळत नव्हतं त्याला ज्ञान दिलं, तोच देव तुम्हाला ज्ञान देणारा देव आहे. ज्या देवाने दानिएलला उचललं, ज्याचं काही अस्तित्व नव्हतं, त्याला महामंत्री बनवला, तोच देव तुम्हाला ज्ञान देणार आहे. आणि 12 शिष्यात आणि हजारो लाखो लोकांमध्ये येशूने सेवा केली असताना एकाच व्यक्तीला ज्ञान प्रगट झालं स्वर्गातलं, तो होता पेत्र. तोच देव तुम्हाला ज्ञान देणार आहे. आणि मग त्याचं भय धरा, प्रार्थना करा, पेपर लिहित असताना, अभ्यास करत असताना त्याची धावा करा, हाक मारा आणि म्हणा, प्रभू, हा जो अभ्यास मी करत आहे, हे जे पाठांतर मी करत आहे, हे जे हार्डवर्क मी करत आहे, हे मी तुझ्या हातात देऊन टाकतो. माझ्या बुद्धीने काही होणार नाही, माझ्या शक्तीने काही होणार नाही, मला तुझी गरज आहे. या माध्यमातून जर पेपरला आपण जाल, या माध्यमातून जर आपण या परीक्षेतून जाताल, तुम्ही देवाचा दास आहे ना, त्याने जाहीर करतो तुमचं येणार जे रिझल्ट आहे ते तुमच्या मागण्या आणि कल्पनेच्या पलीकडे असणार आहे. तुम्ही बेस्ट मार्काने उत्तीर्ण होणार आहात. देव
देव इतरांना आश्चर्यचकित करणार आहे. तुमच्या मुखामध्ये मोठं यश पडणार आहे. आपण पास झालो पेढे वाटतो, पण हे पास झाल्यावर पेढे वाटायची गरज नाही. हे पास झाल्यानंतर तुमच्या आनंदाश्रू, तुमच्या साक्ष लोकांना सांगतील की देवाने तुम्हाला प्रमोट केलेलं आहे, देवाने तुम्हाला बलवान केलेलं आहे आणि देवाने तुम्हाला ज्ञान दिलेलं आहे. शास्त्रामध्ये लिहिलं, तुझे जे मुलं आहेत ते परमेश्वरापासून शिक्षण पावतील. यशा 54 आणि वचन 13. आज मी आपल्या लेकरांसाठी जाहीर करतो की तुमचे जे लेकरं परीक्षा देत असतील, तुम्ही जे परीक्षेतून जात असाल, आणि एक ना एक दिवस आपण प्रत्येकजण परीक्षेतून जात असतो, शालेय परीक्षा आहेत, इतर परीक्षा आहेत, या परीक्षेतून जात असताना आपल्या लेकरांना देवाच्या हातात द्या. देव म्हणतो तुमचे लेकरं माझ्यापासून शिक्षण पावणार आहे. तो त्यांचं शिक्षण, त्यांचं ज्ञान आणि त्यांचं भविष्य देवापासून. आई वडिलांनो आणि लेकरांनो, तुमचं भविष्य देव तयार करत आहे. देवाच्या हातात पडा, त्याचं भय धरा, त्याची प्रार्थना करा, त्याचं वचन वाचा, त्याच्या संगतीत चाला. ही तर फक्त बोर्डाची परीक्षा आहे, या तर फक्त 10वी-12वीच्या परीक्षा आहे. जीवनातल्या कोणत्याच परीक्षेमध्ये तुम्ही कधीच पराजित होणार नाही. मी जाहीर करतो तुमच्या जीवनातल्या प्रत्येक परीक्षेमध्ये विजय तुमचा असणार आहे, विजय तुमचा असणार आहे, यश तुमचं असणार आहे. तुमचं रिझल्ट येत आहे आणि हे रिझल्ट जे आहे आनंदाचं असणार आहे. सर्व नापास होण्याची भीती, सर्व प्रेशर हा दूर होत आहे, कारण परमेश्वर तुम्हाला ज्ञान देत आहे. यावेळेस आपले डोळे बंद करा. मला आपल्यासाठी प्रार्थना करायची. जो कोणी हा व्हिडिओ पाहत आहे, जो कोणी हा संदेश ऐकत आहे, हा खास मी विद्यार्थ्यांसाठी हा संदेश घेऊन आलेलो आहे. आई वडिलांसाठी मी हा संदेश घेऊन आलेलो आहे जे टेन्शन मध्ये आहे. अनेक आई वडील म्हणतात आमच्या लेकराचं डोकं चालत नाही. काळजी करू नका. अनेक लेकर म्हणतात आम्हाला काही पाठांतर होत नाही, लक्षात राहत नाही. अनेक आई वडील तर मला सांगायला सुरुवात केली की आमची लेकरं नापास होणार आहे. मी रद्द करतो सगळं. ज्या देवाची हे लेकरं आहेत, ज्या देवाने हे लेकरं तुम्हाला दिलेले आहे, तोच देव यांना ज्ञान देणार आहे, तोच देव यांचं शिक्षण करणार आहे, तोच देव यांना उंच पदात चढवणार आहे. प्रभुदेव बापा, हा संदेश ज्या कोणापर्यंत जात आहे, प्रत्येक आई वडील, प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक कुटुंब, ते कोणी असो, स्वर्गातून त्यांना ज्ञान दे. स्वर्गातून ज्ञानाचा भंडार तू उघड कर. प्रिय देवा, तुझं वचन सांगतं की परमेश्वर हा ज्ञान आणि सुज्ञान देतो. प्रिय देव बापा, या आई वडिलांना, विशेष त्यांच्या लेकरांना आणि प्रत्येक विद्यार्थ्याला ज्ञान दे, तू कृपा दे. नापासी होणं मी रद्द करतो, अपयश मी रद्द करतो, दुःख मी रद्द करतो, आत्महत्या मी रद्द करतो, टेन्शन मी रद्द करतो, घरातले सगळे वादळ, घरातला सगळं कलह मी रद्द करतो. ताबा घे, ताबा घे, ताबा घे. हे वचन शैतानाला चोरू देऊ नको. हा संदेश शत्रूला चोरू देऊ नको. अनेक विद्यार्थ्यांपर्यंत हा संदेश जाऊ दे. 10वीचे विद्यार्थी चांगल्या मार्काने पास हो. प्रत्येक विद्यार्थी, 12वीचे विद्यार्थी चांगल्या मार्काने पास हो. जेई, नीट, IT, कॉम्प्युटर आणि सर्व UPSC, MPSC आणि ज्या क्षेत्रामध्ये लेकरं परीक्षा देतील, प्रत्येक लेकरासाठी मी प्रार्थना करतो, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी मी प्रार्थना करतो. कोणालाच निराश होऊ देऊ नको, कोणालाच अपयश होऊ देऊ नको. विजयाने ते बाहेर येऊ. जे तुझ्यावर भरोसा ठेवतात प्रभू, ते शल्मोनाप्रमाणे बनतात, ते महान ज्ञानी बनतात. जे तुझ्यावर भरोसा ठेवतात त्यांच्यात उत्तम आत्मा राहतो दानिएलाप्रमाणे. आणि प्रभू, जे तुला ओळखतात पेत्राप्रमाणे, त्यांना तू दैवी ज्ञान प्रगट करतो. हे जे आई वडील आहेत, हे जे ख्रिस्ती कुटुंब आहे आणि हे जे कोणी प्रिय देवा प्रार्थना करणार आहे, त्यांचे लेकरं या सीझन मध्ये चांगल्या मार्काने पास हो. जेव्हा रिझल्ट येईल, जेव्हा ते पास होतील, अनेक आनंदाचे, साक्षेचे संदेश आणि साक्ष मला ऐकायला मिळो. प्रत्येकदा मी प्रार्थना करतो प्रभू, या प्रत्येक विद्यार्थ्याचा हार्डवर्क आशीर्वादित कर. त्यांचे पेन तुझ्या हातामध्ये घे. एक्झाम हॉलमध्ये त्यांना ज्ञान, बुद्धी, चातुर्य दे. चांगले पेपर जाऊ दे, आशीर्वादित पेपर जाऊ दे. आणि जसे विद्यार्थी पास होतील, हे आई वडील आपल्या लेकरांना पास झालेलं पाहतील, ते तुला गौरव देतील, गुडघ्यावर येतील, प्रार्थना करतील आणि प्रभू तुला धन्यवाद जाऊ, कारण ज्ञान देणारा तू आहे, ज्ञान देणारा तू आहे. परत एकदा मी तुला धन्यवाद देतो. या परीक्षे काळामधून जात असताना तुम्हाला विजय दे, ज्ञानाचा रिझल्ट दे आणि प्रभू तुला गौरव मिळू दे. धन्यवाद देतो प्रभू. अनेक आई वडील टेन्शन मध्ये आहेत, अनेक विद्यार्थी टेन्शन मध्ये आहेत, डिप्रेशन मध्ये आहे. प्रभू, हा संदेश त्यांना आशा देव, हा संदेश त्यांना उत्साह देव आणि हा संदेश त्यांच्या जीवनामध्ये मोठे मोठे काम करो. धन्यवाद. माझी प्रार्थना ऐकली येशूच्या नावात मागतो. आमेन. आमेन. गॉड ब्लेस यू. जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे YouTube चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस.